गुकुळमध्ये तब्बल 50 कोटींचा अपहार, ठाकरे गटाचा घणाघाती आरोप, निवेदनाद्वारे चौकशीची मागणी. चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. कोल्हापूरची अस्मिता असलेल्या गोकुळ दूध संघात तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा अपहार झाल्याचा सनसनाटी आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या घामावरती उभ्या राहिलेल्या गोकुळ संघाच्या माध्यमातून पुण्याच्या भोर तालुक्यातील किकवी येथे जमीन आणि दूध प्लॉट खरेदी व्यवहार हा करण्यात आलाय. तब्बल 82 कोटी 6 लाख रुपयांच्या या व्यवहारात संचालक मंडळाने मोठा आर्थिक लाभ मिळवल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय. बाजारभाव 3 ते 4 लाख रुपये प्रति गुंठा असताना प्रति गुंठा 15 लाख रुपयांपेक्षा जास्त दराने 34 कोटींहून अधिक रकमेला शेतजमीन खरेदी केली गेली. तसेच गेली 4 ते 5 वर्ष बंद पडलेला आणि मशिनरी सडलेला अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेडचा प्लॉट हा 47 कोटींहून अधिक रकमेला खरेदी करून भ्रष्टाचार केल्याचा दावा यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मौजे किकवी तालुका भोर येथे एक युनिट या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलं होतं. त्याचं क्षमता होती 4 लाख लिटर. हा ठराव झाला तो 2023ला ठराव झाला. तो ठराव झाल्यानंतर 24 गेलं, 25 गेलं आणि 26ला निवडणुकीच्या आधी हा ठराव करण्यात आला आणि साधारण 86 कोटी 6 लाख रुपयाला ह्याची खरेदी करण्यात आली. आमचा असा आरोप आहे ही अत्यंत चुकीची माहिती घेऊन तिथला रेडी रेकनचा दर न बघता, तिथला व्हॅल्युएशन रिपोर्ट न बघता साधारण एक 50 कोटी रुपयाचा ढपला कुणीतरी पाडल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय साहेब, सन्माननीय DDR पुणे आणि सर्व अधिकाऱ्यांनी, सरकारने आता शेतकरी महत्वाचा का तुम्हाला संचालक महत्वाचे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सकाळी 4 वाजल्यापासून शेतात मुतात तो शेतकरी आमचा राबून हा दूध संकलन करतो आणि त्यांच्या जीवावर हा दूध संघ उभा राहिलेला आहे, कुणाच्या संचालनावर राहिलेला नाही आहे. ठीक आहे, आनंदराव चुळेकर असून ते, नरके साहेब असून ते 720 लिटरपासून सुरुवात केली, आता 20 लाख लिटरचं संकलन आहे. आणि जर अशा पद्धतीनं जाजम घोटाळा, घड्याळ घोटाळा, पशुखाद्य ट्रान्सपोर्टमध्ये घोटाळा, तर हा पत्त्याचे बंगले कोसळतात तसे बंगला कोसळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. म्हणून आम्ही ह्या शेतकऱ्याची बाजू घेऊन ह्या गोकुळच्या हितासाठी ह्यांचे हितचिंतक म्हणून आम्ही ह्यांचा कुठेही बदनामी व्हावी म्हणून आम्ही आलेलो नाही आहे. परंतु जी चोर आहेत, जी नालायक आहेत, ज्यांनी ढपला पाडलाय, यांची SIT मार्फत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तिथला दर आणि इथला दर बदल फार मोठी तफावत आहे. आणि माझी माहिती अशी आहे, काही संचालनाविषयी माहितच नाही आहे. मग 23ला सत्ताधारी गप आहेत, 24ला गप आहेत, 26ला ठरावात गप आहेत. मग विरोधक काय करतायत? विरोधकांचं काम नाही का? मग विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, सरकारने ठरवलं पाहिजे, तुम्ही खरोखर शेतकऱ्यांचे तुम्ही वैरी आहात का त्यांचे काही वारे आहात हे तुम्ही ठरवायला पाहिजे. आज आम्ही अशी मागणी केली आहे SIT मार्फत. मुख्यमंत्री साहेबांनी ही सखोल चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी एकदा करावं आणि जे कोण बोके आहेत त्यांना गजाआड करावं. व्हॅल्युएशन रिपोर्ट कुणी केला त्याचा लायसन रद्द करा जर चुकीचा दिला असेल ते. मग लिगल आढावा जर कोण पाटील ह्यामध्ये सगळ्या प्रकरणात आलं त्यांना अधिकारपत्र दिले काय तर नाही दिलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, जर कुठले व्यवहार करायचे असतील दूध संघाला तर पुणे DDRची परवानगी घ्यायला लागते, संमती घ्यायला लागते. माझी अशी माहिती आहे यांनी संमती न घेता निवडणुका तोंडावर लागल्यात म्हणून घाई गडबडी हा ठराव आणलाय. बरं ठीक आहे, एवढा मोठा व्यवहार आहे, मेन अजेंडावर हा विषय का आला नाही? तुम्ही ऐनवेळी विषय का घातला? ब मध्ये का घातला? हा ठराव क्रमांक 14B मध्ये घातलेला आहे. मग अजेंडा विषय आला असता ती चर्चा झाली असती, लोकांना कळलं असतं. म्हणून हा घाई गडबडी घालून ह्यात कुठं फार मोठा घोटाळा झालाय असा आमचा आरोप आहे. म्हणून SIT मार्फत चौकशी व्हावी. नाही, आज आम्ही मालगाव साहेब इथले जे प्रशासक आहेत त्यांचे 2 सहकारी आहेत त्यांना विनंती केली आहे की तुम्ही ह्याचा सखोल चौकशी करा, ह्याचं पेपर वगैरे बघा आणि ह्यात जर तथ्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा आम्हाला भविष्यामध्ये ह्यांच्या विरोधात लढा उभा करावा लागेल. आणि जर शेतकरी अन्याय होत असेल, ह्यात जर तुम्ही काळाबरोबर करून यांना जर वाचवण्याचा कोण प्रयत्न करत असेल, दबावापाठी कोण गप असेल तर आम्हाला इथं यांच्या दारात ठिय्या मारून आंदोलन करावं लागेल. तसेच या व्यवहारासाठी विभागीय उपनिबंधकाची मंजुरी घेण्यात आली नव्हती असाही आरोप केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज पाटील, मंजित माने, रणधीर पाटील,
अवधूत साळोखे, स्मिता सावंत, महादेव कुकडे, अक्षय मोरे, धनंजय सावंत, पप्पू कोंडेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह ठाकरे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.